एमएनएस न्यूज लाइव पर। देखते हैं आज की कुछ खास खबर। आज से शुरू हो रहे गणेशोत्सव को लेकर मनपा आयुक्त मुंडे ने लोगों से की अपील। परंपरा, संस्कृति और श्रद्धा का प्रतीक कहे जाने वाला गणेशोत्सव इस बार कोरोना महामारी संकट काल के दौरान आया है। इस बार का गणेशोत्सव सादगी के साथ मनाने तथा घर में या मंडल में 2 से 5 व्यक्ति के अतिरिक्त भीड़ इकट्ठा न करने और घर पर विसर्जन करने का आह्वान मनपा आयुक्त मुंडे और महापौर संदीप जोशी ने किया। साथ ही पारिवारिक माहौल में गणेशोत्सव मनाए और कोरोना संकट को दूर भगाए, ऐसा आह्वान मनपा आयुक्त मुंडे द्वारा किया गया। आपल्या सर्वांचा आवडता गणपती फेस्टिवल उद्यापासून चालू होत आहे। आपण सर्वजण या विघ्नहर्त्याची वर्षभर वाट बघत असतो, कारण आपलं विघ्न तो दूर करण्यासाठी समर्थ आहे। आपल्या सर्वांना माहिती, यावर्षी आपल्यावरतीच नव्हे सर्व माणूस जातीवरती खूप मोठं विघ्न आलेलं आहे आणि ते विघ्न दूर करण्यासाठी आपण सर्वांनी विघ्नहर्ता बनायचं आहे। आणि विघ्नहर्ता बनण्यासाठी या वर्षीचा गणपती सण आपल्याला एक साध्या पद्धतीने, कौटुंबिक पद्धतीने, घरगुती पद्धतीने साजरा करायचा आहे। शक्यतोवर, आय रिपीट, शक्यतोवर हा सण फक्त घरीच करायचा आहे। सार्वजनिक गणपती आपल्याला बसवायचे नाही आहेत। घरी गणपती फेस्टिवल साजरा करत असताना, गणपती बाप्पाचं आगमन होत असताना, गणपती बाप्पांना आणण्यासाठी फक्त आणि फक्त 2 पेक्षा जास्त व्यक्ती घराच्या बाहेर पडणार नाहीत, ही काळजी घ्यायची। आपला 1.5 दिवसाचा गणपती बाप्पा असू शकतात, 5 दिवसाचे असू शकतात किंवा 10 दिवसाचे आपले पूर्ण आहेत त्याप्रमाणे असू शकतात। 99% व्यक्तींनी किंवा शक्य झालं तर 100% घरीच गणपती बाप्पांना बसवावं आणि विसर्जनसुद्धा घरीच करावं। जर आपल्याला घरी विसर्जन करणं शक्य नसेल, अशा काही केसेसमध्ये गेल्या वर्षी जसं आपण प्रोग्राम केला होता की विसर्जन आपल्या दारी, तर यावर्षी नागपूरचं ध्येय विसर्जन आपल्या घरी किंवा दारी एवढंच करायचं, याच्या व्यतिरिक्त कुठेही जायचं नाही। म्हणून आपल्याला जर शक्य नसेल तर महानगरपालिकेची गाडी आपल्याकडे येईल, आपल्यापासून गणपती बाप्पा घेतील आणि विसर्जन करतील, जेणेकरून पब्लिकमध्ये आपण आपले कुटुंबीय आपतेष्ट जाण्याची गरज पडणार नाही आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास आपल्याला मदत होईल। त्याचबरोबर जर आपल्याला स्वतःला करायचंच असेल तर फक्त आणि फक्त आपल्या एरियामध्ये असलेला आपले जे टँक उभारतो त्याच ठिकाणी गणपती विसर्जन करायचं आहे आणि ते करताना फक्त 2च व्यक्ती घरातून बाहेर जातील, 3रा व्यक्ती घराच्या बाहेर पडणार नाही, याचीही काळजी आपल्याला घ्यायची। जर आपण खरोखर गणपती बाप्पावरती विश्वास ठेवत असू आणि त्यांना आपण विघ्नहर्ता हा जर दर्जा देत असू, तर त्यांचाच हा या वर्षीचा मेसेज आहे की विघ्नहर्ता आपल्या सर्वांना बनायचं आहे। या माणूस, या जगावरती, या नागपूरवरती जे संकट आलेले आहे ते दूर करण्यासाठी गणपती उत्सव आपल्याला घरामध्येच किंवा जास्तीत जास्त आपल्या अपार्टमेंटमध्ये, सोसायटीमध्ये स्थापन करायचा आहे। व्हर्च्युअल गणपती बाप्पा यासुद्धा आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे। मात्र घराच्या बाहेर कुणीही पडणार नाही, मिरवणूक कुणीही काढणार नाही। गणपती बाप्पाच्या आगमनासाठी किंवा विसर्जनाची फक्त घरातून जास्तीत जास्त 2 व्यक्तीच जातील आणि शक्यतोवर घरीच विसर्जन होईल किंवा जास्तीत जास्त दारी होईल। या सर्वांसाठी आपलं सहकार्य अपेक्षित हो आणि या वर्षीचा गणपती फेस्टिवल आपल्या सर्वांसाठी खरोखरच विघ्नहर्ता ठरो आणि गणपती फेस्टिवल सरता सरता आपल्या शहरावरचं कोरोनाचं संकट मार्गी लागो, या दृष्टिकोनातून आपल्या सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे। तेवढं मी अपेक्षित करतो आणि कोरोनाला दूर करून परत आपलं नॉर्मल लाईफ जगण्याच्या दृष्टिकोनातून आपण हा फेस्टिवल साजरा करूया। नमस्कार। तो वहीं दूसरी ओर शुरू हो रहे 10 दिवसीय गणेशोत्सव के लिए पुलिस ने भी कसी कमर। कोरोना महामारी के संक्रमण काल में शुरू हो रहे गणेशोत्सव के दौरान कड़क सुरक्षा व्यवस्था को देखते हुए पुलिस ने भी पूरी तैयारी कर ली है। इस वर्ष शहर में 904 स्थानों पर सार्वजनिक गणेश मूर्तियों की स्थापना की जाएंगी। वहीं कोरोना संक्रमण को ध्यान में रखते हुए अधिकांश लोग अपने अपने घरों में मूर्ति स्थापना पर जोर देंगे। ऐसे में 1 सितंबर तक चलने वाले इस गणेशोत्सव के लिए शहर पुलिस आयुक्त डॉक्टर भूषण कुमार उपाध्याय, प्रभारी सह पुलिस आयुक्त नीलेश भरने के
मार्गदर्शन में शहर में कड़ा पुलिस बंदोबस्त लगाया गया है, जिसके चलते शहर के विविध परिसर में 1500 जवान तैनात होंगे। तो वही तीसरी ओर आज से प्रारंभ हो रहे 10 दिवसीय गणेशोत्सव के लिए केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने हार्दिक शुभकामनाएं दी है। नमस्कार, गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा। मला विश्वास आहे की आपण विद्येचं दैवत असणाऱ्या गणेशोत्सवाची सुरुवात करतो आहे। गणेशोत्सवामध्ये लोकमान्य टिळकांनी देखील लोकशिक्षण आणि लोक अभियानाचा अभिनव कार्यक्रम गणेशोत्सवाच्या द्वारे त्यांनी एक संदेश देऊन, एक प्रेरणा देऊन आपल्या सगळ्यांना हा साजरा करण्याचा संदेश दिलेला आहे। आपल्या समाजामध्ये अज्ञानापासून ज्ञानाकडे, अशिक्षितपणापासून सुशिक्षितपणाकडे आणि अंधारातून प्रकाशाकडे नेण्याकरता विद्या ही सगळ्यात मोठी पॉवर आहे, नॉलेज ही सगळ्यात मोठी शक्ती आहे। आणि गणेश उत्सव हा खरं म्हणजे विद्येचा उत्सव आहे। आपल्या सगळ्यांना भगवान गणेशाने चांगली सुबुद्धी द्यावी, ज्ञानाचा, विज्ञानाचा, तंत्रज्ञानाचा उपयोग करून, ज्याला आपण नॉलेज ॲज ए पॉवर म्हणतो, इनोव्हेशन, एंटरप्रेनरशिप, सायन्स, टेक्नॉलॉजी, रिसर्च, स्किल आणि सक्सेसफुल प्रॅक्टिसेस, याला आपण नॉलेज म्हणतो, नॉलेज ॲज ए पॉवर ही जी। अब आप हमारे चैनल को ऐप पर भी देख सकते हैं। प्ले स्टोर में जाकर MNS हिंदी लिखें और ऐप डाउनलोड करें। साथ ही साथ आप हमारे फेसबुक पेज को भी लाइक कर सकते हैं और उन पर भी खबरें देख सकते हैं। लिंक ट्विटर, हाइक और इंस्टाग्राम पर भी आप हमारी खबरें देख सकते हैं। आप हमारे चैनल को YouTube पर भी देख सकते हैं और इसे YouTube पर सब्सक्राइब करना बिल्कुल भी ना भूलें। फिलहाल वक्त हो चला एक ब्रेक का। ब्रेक से लौटने के बाद देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें देखने के लिए बने रहे MNS न्यूज लाइव के साथ। नमस्कार।